नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजे महावितरण कंपनी मार्फत एक भरती आली होती, त्याचं नाव होतं विद्युत सहाय्यक इलेक्ट्रिकल असिस्टंट। तर याच्यासाठी आता निकाल जो आहे तर तो लागलेला आहे। आपल्यासाठी फार आनंदाची बातमी आहे। तर याची 3 वर्ष पहिले कॉन्ट्रॅक्टी स्वरूपाचा जॉब असतो, त्याच्यानंतर तुमचं तंत्रज्ञ या पदावर जे आहे तर ते ऑटोमॅटिक सिलेक्शन जे आहे तर ते होऊन जातं। याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे 5347 एवढी वॅकन्सी जी आहे तर ती आलेली होती। आता याची डायरेक्ट निवड यादी आलेली आहे, म्हणजे जे काही उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत त्यांची निवड यादी आलेली आहे। तत्पूर्वी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी तयारी करत असाल तर विविध मनपा आणि ज्या भरती निघतात त्यांच्यासाठी आपली एक ऑल इन वन बॅच आपण बनवलेली आहे। ही बॅच पूर्णतः आयबीपीएस पॅटर्न नुसार आपण बनवलेली। तर या बॅचची वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असल्यामुळे तुम्हाला सर्व लेक्चर्स आजच उपलब्ध होतील। बॅचला जॉइन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा आपला हा नंबर आहे यांना तुम्ही कॉल करू शकतात। आणि बॅच परचेस करताना जर तुम्ही हा GM10 एक सिक्रेट कोड यूज करत असाल तर तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ जे आहे तर ते मिळणार आहे। रिझल्ट बघूया आपण। बघा, ही रिझल्टची PDF आहे, आयबीपीएस कडून आलेली कंबाईन सिलेक्ट लिस्ट आहे। डेट ऑफ एक्झाम आत्ताच झाली होती बघा, 20, 21, 22 मे 2025 ला झाली होती। रिक्रुटमेंट ऑफ विद्युत सहाय्यक। बघा इथं त्यांनी व्यक्तीचं नाव दिलेले, रँक दिलेले, कोणत्या कॅटेगरी मधून अप्लाय केलं होतं, कोणत्या कॅटेगरीमध्ये सिलेक्ट झाला आणि त्याच्यानंतर सिलेक्शन अंडर अप्रेंटिसशिप म्हणजे काय कशा पद्धतीने त्यांचं सिलेक्शन झालेलं हे सगळं आलेले। ही सर्चेबल PDF आहे, डायरेक्टली तुम्ही तुमचं नाव जे आहे तर ते सर्च करू शकतात। बघा इथं त्यांनी सगळं दिलेले, पोस्ट दिलेले आणि रँक वाईज दिलेले, म्हणजे तुमचे या सगळ्या उमेदवारांची निवड झालेलीच आहे। आपण डायरेक्ट जर शेवटी आलो तर बघा 5386 एवढ्या लोकांची नावं इथं जे आहेत तर ते बघायला आपल्याला मिळतात। बघा 5386 एवढ्या लोकांची त्यांनी निवड यादी जी आहे तर ती तयार केलेली आहे। आता पुढची प्रोसेस मध्ये यांना आता कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल। कागदपत्र पडताळणीसाठी जे आहे तर ते बोलवलं जाईल। आता फॉर एक्झाम्पल याची निवड आता तुम्हाला सांगतो बघा वरच। समजा आता हे पहिलं नाव SC कॅटेगरीचं आहे आणि यांची निवड ओपन मधून झालेली, कारण की यांना मार्क्स जास्त असतील, पण यांना तरीही SC चं जे जातीचं प्रमाणपत्र आहे तर ते द्यावंच लागणार। ते म्हणतील मी ओपन मधलं माझं डॉक्युमेंट नसलं चालेल का, तसं होत नाही। आता हे SC ने प्रॉब्लेम येतो OBC वाल्यांना। OBC वाल्यांना काय प्रॉब्लेम येतो माहितीये का, जे NCL राहतं ना तर त्याचा प्रॉब्लेम येतो। आता हे NCL तुम्हाला कधीच लागेल माहितीये का, ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळी जे वैध असेल तर ते लागेल, आणि आत्ताचंही 25चं जे नवीन खूप साऱ्या लोकांचं असेल ना तर ते पण तुम्ही काढून ठेवलं पाहिजे, तेही इथं फार गरजेचं जे आहे तर ते असणार आहे। आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही हा जो निकाल आहे तर तो तुमचा व्यवस्थित पद्धतीने चेक करू शकतात। इग्नाइट अकॅडमीने आपले दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये देखील सुरू केलेले आहे, जसे की नवोदय असेल, बँकिंग आपण आता सुरू केलेली आहे, लॉ साठी प्रवेश परीक्षा होते, त्याच्यानंतर MBA साठी होते। तर यांचे सर्वांचे कोर्सेस जे आहेत तर ते अवेलेबल आहेत। तसेच तुम्ही आपले टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पण ही सगळी इन्फॉर्मेशन आणि ही जी PDF पाहिजे असेल, आता विद्यार्थी विचारतील ही PDF कुठे मिळेल, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट सिव्हिल आणि इग्नाइट इलेक्ट, तर हे आपले टेलिग्रामचे हँडल्स आहेत। तर इथून तुम्ही हे टेलिग्राम चॅनल आपले जॉईन करू शकतात। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।